नमस्कार, मी वैभव सोनवणे. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. गेले काही काळ जवळपास 10 ते 15 दिवस झाले निलेश घायवळ आणि त्याचे सगळे पराक्रम जे आहेत ते सतत बातम्यांमध्ये आहेत आणि या सगळ्याच्या संदर्भानं एक डिटेल एक्सप्लेनर करावा असं माझ्या डोक्यामध्ये होतं. त्याच्यामुळं पुराच्या कारणामुळे किंवा इतर आणखी काही असाइनमेंट्समुळे ते जमलं नाही आणि त्याला उशीर झाला. तोपर्यंत त्याच्या पासपोर्टच्या बऱ्याच बातम्या ज्या आहेत त्या आता माध्यमांमध्ये येऊन गेल्या. मूळ निलेश घायवळ कोण होता, तो कसा गुन्हेगारीमध्ये आला किंवा त्याची आतापर्यंतची गुन्हेगारीची वाटचाल कशी आहे, या सगळ्या संदर्भामध्ये मी जरा प्रकाश टाकायचा प्रयत्न करणार आहे. मूळ एखादा गुन्हेगार तयार कसा होतो, त्याला व्यवस्था कशी साथ देते, व्यवस्थेतली लोक जी व्यवस्था चालवणारी असतात ती कशी मदत करतात आणि त्याच्यामुळे गुन्हेगार कसा मोठा होतो, या सगळ्याचं उदाहरण म्हणजे निलेश घायवळ आहे. निलेश घायवळ हा कोथरूड भागामध्ये राहणार आहे. महत्त्वाचं, एकेकाळी गुन्हेगारीच्या विश्वामध्ये त्याने जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा त्याचा जोडीदार होता तो गजा मारणे. या गजा मारणेच्या सोबत निलेश घायवळनं गुन्हेगारी सुरू केली. महत्त्वाची बाब म्हणजे हा कुणी कमी शिकलेला किंवा फारशी माहिती नसलेला, शिक्षित नसलेला असा गुन्हेगार नाहीये. निलेश घायवळ हा M.Com झालेला आहे. मास्टर्स इन कॉमर्स, वाणिज्यामध्ये त्यानं पदवी जी आहे ती 2 पदव्या त्यानं वाणिज्यामध्ये घेतलेल्या आहेत. अत्यंत हुशार आणि चाणाक्ष त्याची बुद्धिमत्ता होती. हे सगळं असताना सुद्धा त्याला गुन्हेगारीची ओढ जी आहे ती काही शांत बसू देत नव्हती. या गजा मारणेच्या सोबत सुरुवातीच्या काळामध्ये त्यानं एक पहिला खून जो गजा मारणे आणि निलेश घायवळ यांनी केला तो बांधकाम व्यावसायिक बबलू कावेडिया यांचा. या बबलू कावेडियाचे सध्या असलेल्या एका पुण्यातल्या मोठ्या राजकारण्यांच्या दिरासोबतचे व्यावसायिक वितुष्ट जे त्यातून हा खून जो आहे तो झालेला होता. त्यांच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आला. या सगळ्या प्रकरणामध्ये गजा मारणे आणि निलेश घायवळवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि कॉन्स्पिरसीमध्ये त्या संबंधित राजकीय व्यक्तीला सुद्धा आरोपी करण्यात आलेलं होतं. या राजकीय व्यक्तीच्याच विरोधात असताना गजा मारणे आणि निलेश घायवळ हे बराच काळ गुन्हेगारी जगतामध्ये वावरत होते. जमिनींचे ताबे घेणं किंवा या अशा छोट्या मोठ्या गोष्टींमधून जे पैसे मिळतात त्याच्यावरती त्यांचं गुन्हेगारी साम्राज्य उभारायचं स्वप्न होतं. हे सगळं झाल्यानंतर एका खुनामध्ये एकमेकांचे नंबरकारी असलेले गजा मारणे आणि निलेश घायवळ यांच्यामध्ये वितुष्ट आलं. ते वितुष्ट यायचं कारण म्हणजे ज्या हमराज चौकामध्ये गजा मारणे राहतो तिथून पुढच्या चौकामध्ये निलेश घायवळ राहतो आणि या दोन्ही बाजूला ही 2 गणेश मंडळं जी होती, या गणेश मंडळांच्या मुलांमध्ये वादावादी होती. आमच्याकडची मुलं तुमच्याकडे बसतात, तुमच्याकडची मुलं इकडे बसतात आणि या सगळ्या वादावादीतून निलेश घायवळ आणि गजा मारणेमध्ये वितुष्ट आलं. ते वितुष्ट इतकं पराकोटीचं होतं की दोघेही एकमेकांवरती ट्रॅप लावून बसलेले होते. कधी हा सापडतो आणि कधी याचा कुणाचा गेम करतो. मात्र या सगळ्या घटनेला आता जवळपास 20 वर्ष उलटून गेली आहेत पहिल्या हत्येला बबलू कावेडियाच्या. तरी सुद्धा हे दोघेही एकमेकांना संपवू शकले नाहीत. याचं कारण पुन्हा तेच होतं, ज्या पहिल्या व्यक्तीनं बबलू कावेडियाचा खून करण्याची सुपारी यांना दिलेली होती किंवा यांना खून करायला सांगितलेला होता, त्या व्यक्तीनं, पुण्यातल्या एका माजी खासदारानं यांना बराच काळ आश्रय दिलाय किंवा आर्थिक मदत केली आहे आणि या दोघांनाही दिलेली होती. त्याच्यामुळे या दोघांचा वापर करून इतर व्यावसायिक फायदे करून घ्यायचे हे या दोन्ही राजकारण्यांचे मनसुबे होते. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचा कायम प्रयत्न असायचा या दोन्ही पुढाऱ्यांचा की निलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्यामध्ये जे वितुष्ट आलेले आहे ते कशा पद्धतीनं मिटवता येईल आणि त्यासाठी प्रयत्न जे आहेत ते त्यांचे सतत सुरू होते. दरम्यानच्या काळात गजा मारण्याच्या टोळीमधला सचिन उर्फ पप्पू कुडले जो आहे त्याची आणि निलेश घायवळ याची सुद्धा प्रचंड वादावादी झालेली होती आणि या निलेश घायवळवरती या पप्पू कुडलेनं कमिन्स कंपनी जी आहे कोथरूडची तिच्या मागे जीवघेणा हल्ला केला होता. त्याचा जीवच घ्यायचा होता. निलेश घायवळचा खून करण्यासाठी पप्पू कुडले यांना ट्रॅप लावलेला होता आणि त्याच्यात कोयत्याचा घाव जो आहे तो निलेश घायवळ याच्या कपाळावरती बसला होता. ही बाब निलेश घायवळच्या डोक्यामध्ये इतकी रुंजी घालत होती, सतत त्याला अस्वस्थ करत होती. त्यानं या सगळ्या प्रकरणात जेव्हा तो त्याच्या खासगी मित्रांबरोबर किंवा त्याच्या टोळी सदस्यांबरोबर बोलायचा तेव्हा उंचपुरा धिप्पाड निलेश घायवळ त्यांना सतत म्हणायचा की माझा चेहरा इतका सुंदर असताना माझ्या चेहऱ्यावरती या पप्पू कुडलेनं वार केलाय, त्याला जिवंत सोडणार नाही. आणि याच सगळ्या संघर्षातून कुडले, गजा मारणे आणि निलेश घायवळ असं त्रांगडं जे तयार झालेलं होतं, या त्रांगड्यामध्ये पप्पू कुडले हा निलेश घायवळवर केलेल्या हल्ल्याची हजेरी देण्यासाठी दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये आलेला होता. आता गंमत बघा, हे दोघं जण भाऊ अतुल कुडले आणि पप्पू
म्हणजे सचिन कुडले, हे दोघेही जण दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्या गुन्ह्याच्या संदर्भाने हजेरी द्यायला यायचे. आता हजेरी द्यायला जेव्हा आले तेव्हा निलेश घायवळ हा त्यांना सतत शोधत होता या सगळ्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी. आणि त्याला मदत कोणी केली असेल? दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यावेळेस सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या एका अधिकाऱ्यानं. या अधिकाऱ्यानं निलेश घायवळला ही टीप दिली की हे दोघेही कुडले बंधू हे दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये हजेरी देण्यासाठी आले. आणि तातडीनं निलेश घायवळ आणि त्याची टोळी जी आहे ती निघाली आणि त्यांनी पोलीस स्टेशनमधून हजेरी देऊन बाहेर येणारे हे दोघेही भाऊज आहेत त्यांना बघितलं. पोलीस स्टेशनपासून त्यांनी त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केला. हे कुडले बंधू जे ते दोघंही दुचाकीवरती बसून जीव वाचवण्यासाठी पळायला लागले. आणि त्यातला एक जो आहे अतुल कुडले तो पुन्हा पोलीस चौकीमध्ये शिरला, पोलीस स्टेशनमध्ये शिरला दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये. तिथून जी फायरिंग सुरू झाली ती निलायम टॉकीज, सहकारनगर अशा मधल्या सगळ्या रस्त्यानं पुढे पप्पू कुडले दुचाकीवरती आणि मागे निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीचे सदस्य रस्त्यावरती दिवसा ढवळ्या दुपारी 2-2:30 वाजता या पप्पू कुडलेवरती निलेश घायवळ आणि त्याच्या टोळी सदस्यांनी फायरिंग केलं. अनेक ठिकाणी फायरिंग केलं. रस्त्याला जिथं अनेक सिव्हिलियन्स आहेत, सामान्य नागरिक ज्यांचा या गुन्हेगारीशी काही संबंध नाही, हे सगळे जण होते. हे सगळे असताना त्यांच्या समोर हा गोळीबार करण्यात आला आणि अखेर मांगीरबाबाच्या चौकामध्ये या पप्पू उर्फ सचिन कुडले याला गोळ्या घालण्यात आल्या आणि त्याचा तिथं मृत्यू झाला. हा मृत्यू झाल्यानंतर हा सगळा प्रकार त्या पोलीस ठाण्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी या निलेश घायवळ याला टीप दिलेली होती त्याच्या समोर घडत असल्यामुळे तो त्यांच्या पाठलागावरती होता आणि हे केवळ सगळं थांबवतोय असा आव त्यानं आणलेला होता. या सगळ्या प्रकरणात जेव्हा आणखी खोल तपास झाला तेव्हा त्याचं नाव समोर आलं. नाव समोर आल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं आणि जेव्हा त्याची चौकशी सुरू झाली, या चौकशीत त्याने जो जबाब दिलेला होता त्या जबाबात त्यानं असं म्हटलेलं होतं की त्याचं पिस्टल जे ते पिस्टल लॉक झालेलं होतं, त्याच्यात गोळी अडकली आणि त्याच्यामुळे तो फायरिंग करू शकला नाही किंवा ही घटना जी आहे ती थांबवू शकला नाही. दिवसा ढवळ्या रस्त्यावरती फायरिंग होत असताना पोलिसांनी ते थांबवणं अपेक्षित होतं. जवळपास 15 ते 20 मिनिट दत्तवाडी पोलीस ठाण्यापासून सहकारनगर, निलायम टॉकीज आणि मांगीरबाबाचं चौक इतका सगळा प्रवास करून हे गुन्हेगार रस्त्यावरती दिवसा ढवळ्या फायरिंग करत निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीचे सदस्य हे पोहोचलेले होते आणि तोपर्यंत पोलीस त्याला अडवू शकले नाही. त्याच्यामुळे एक मोठा गजब उडालेला होता त्या काळात. या सगळ्या परिस्थितीवरती जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा संबंधित अधिकाऱ्यानं जे पिस्टल लॉक झाल्याचा जबाब दिलेला होता त्याचा फोरेन्सिक रिपोर्टही आलेला होता. आता ते अधिकारी पोलीस निरीक्षक झाले, ते एसीपी झालेले. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी परत पुण्यामध्ये बराच कार्यकाळ त्यांचा घालवलाय. हे सगळं जेव्हा झालं तेव्हा खऱ्या अर्थानं निलेश घायवळ हा एकटा टोळी म्हणून प्रकाश झोतत आला. कारण त्यापूर्वी या अशा पद्धतीनं रस्त्यावर दिवसा ढवळ्या एखाद्या गुन्हेगाराचा पाठलाग करून तेही पोलीस स्टेशनपासून असा खून जो आहे तो असा खून पुण्याच्या गुन्हेगारीमध्ये तोवर झालेला नव्हता. त्याच्यामुळे निलेश घायवळ हा अचानक प्रसिद्धीच्या झोतामध्ये आला आणि सगळीकडे निलेश घायवळ याची चर्चा सुरू झाली. दरम्यानच्या काळात त्याचे निलेश घायवळचे गजा मारणे सोबतचे जे संबंध होते ते विकोपाला गेलेले होते. हे तिघही एकाच टोळीतले, कुडले, मारणे आणि निलेश घायवळ हे तिघही एकाच टोळीतले होते. असं असताना आता यांचे कुडलेचा खून झाल्यानंतर पप्पू कुडलेचा भाऊ जो आहे अमित कुडले तोही इरेला पेटलेला होता. गजा मारणे सुद्धा इरेला पेटलेला होता. त्याच्या टोळी सदस्याचा खून झाला. हे सगळं झालेलं असताना निलेश घायवळ या खुनाच्या प्रकरणात म्हणजेच या कुडलेच्या खुनाच्या प्रकरणात या सगळ्यातला पुढचा आणखी रंजक भाग जो आहे तो वेगळा आहे. तो आहे या गुन्ह्याच्या तपासाचा. निलेश घायवळ हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये खून करून तो पळाला. जामखेडचं त्याचं जे मूळ गाव आहे सोनगावला आणि तिथं जाऊन निमोनकर वस्ती नावाच्या एका वस्तीवरती तो राहिलेला होता. पोलिसांना काही त्यावेळेसचे अतिशय ताकदवान कॉन्स्टेबल्स होते ज्यांचं खबऱ्यांचं नेटवर्क तगडं होतं. त्यांना या संदर्भातली माहिती मिळाल्यावरती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना, पुण्यातले एक अतिशय नावाजलेले अधिकारी आहेत एन्काउंटरसाठी, त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टींची माहिती दिली. आणि पोलीस दलामधले असे काही अधिकारी होते ज्यांना पोलीस स्टेशनच्या समोर या अशा पद्धतीनं फायरिंग केल्याचा प्रचंड राग आलेला होता. पोलिसांची दहशत जी आहे ती गुन्हेगार जर अशा पद्धतीने एवढी हिंमत होत असेल की पोलीस ठाण्याच्या समोरून फायरिंग करत गुन्हेगार निघून जातात तर अशा गुन्हेगारांना धडा शिकवला पाहिजे अशा मताचे काही पोलीस अधिकारी जे आहेत ते या सगळ्या तपासामध्ये होते. म्हणजे लक्षात घेण्यासारखी बाब आहे. एका वेळेला पोलीसच गुन्हेगाराला मदत करतात, टीप देतात गुन्हा घडायसाठी, पिस्टलमध्ये गोळी अडकल्याचा जबाब देतात. फोरेन्सिक रिपोर्टमध्ये तसं काही निघत नाही.
आणि या संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून नंतर पुढे त्याची चौकशी केली जाते। अशा असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या घडतात। या पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित जे कॉन्स्टेबल होते त्यांनी ही माहिती निलेश घायवळ कुठे आहे याची माहिती जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली तेव्हा हे वरिष्ठ अधिकारी हे 2 दिवस तपासासाठी जामखेडच्या सोनगावमध्ये पोहोचलेले होते। तिथे एका हॉटेलवर तो राहिला। त्या हॉटेलवर त्यांनी तपास केल्यावरती तो आणखी एका ठिकाणी पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि मग या सगळ्यानंतर ते निलेश घायवळच्या शोधार्थ या निमोणकर वस्तीवरती गेले जिथे निलेश घायवळ लपून बसलेला होता। निलेश घायवळला जसं कळलं पोलीस त्याच्या शोधासाठी आलेत, अक्षरशः अंडरपॅन्ट आणि बनियनवरती निलेश घायवळ तिथून पळून गेला असं त्यावेळेचे हे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जे आहेत ते सांगतात। त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेनंतर निलेश घायवळ यानं पोलीस दलातलेच आणखी काही अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला हजर व्हायचं असल्याचं सांगितलं। आपला एन्काउंटर व्हायला नको अशी भीती त्यानं व्यक्त केलेली होती आणि मग निलेश घायवळ नंतर औंधमध्ये मला वाटतं ब्रेमेन चौकामध्ये या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे हजर झाला त्यांच्याशी संपर्क करून। आणखी त्यावरूनही पुन्हा पुढे मोठं वितुष्ट जे ते काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आलेलं होतं। कुणी त्याला हजर करून का घेतलं इथपासून एक अधिकाऱ्यांमधला प्रवाह होता आणि दुसरा प्रवाह जो आहे तो त्याला मारू नये किंवा यासाठी मध्यस्थी करणारा एक प्रवाह होता। असे पोलिसांमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांमध्ये तेव्हा 2 गट पडलेले होते या निलेश घायवळवरून। त्यावेळेसची क्राईम ब्रांच ही अत्यंत स्टॉलवर्ट क्राईम ब्रांच होती। पुणे पोलिसांच्या इतिहासामधली अत्यंत नावाजलेले अधिकारी या क्राईम ब्रांचमध्ये होते आणि त्यांच्यामध्ये 2 गट या निलेश घायवळमुळे पडलेले होते। पुढे निलेश घायवळ हा जेलमध्ये गेला आणि त्याच्याच टोळीतले काही सदस्य जे आहेत पप्पू गावडे, अमोल बदे आणि आणखी एक फाटक नावाचा मुलगा आहे जे सतत गजा मारण्याच्या ट्रॅपवरती होते की आता गजा मारण्याचा खून केल्याशिवाय किंवा गजा मारण्याचा बदला घेतल्याशिवाय त्याची विकेट टाकल्याशिवाय आपल्या टोळीची काही एस्टॅब्लिशमेंट होणार नाही किंवा निलेश घायवळ आतमध्ये कारागृहामध्ये काही खडाखडी त्यांची झालेली होती। त्यावरून हे सगळं प्रकरण पुढे पेटत गेलं आणि मग नंतर अशी गंमत झाली जेव्हा गजा मारणेला या सगळ्याची माहिती मिळाली। गजा मारणे कारागृहात काही वेगळ्या गुन्ह्यांमध्ये गेलेला होता। नंतर तो बाहेर जेव्हा होता तेव्हा त्यानं 15 दिवसामध्ये अमोल बदे, पप्पू गावडे, अमोल बदेचा खून तर पुण्याच्या वैकुंठाच्या समोर गाडी आडवी घालून त्या अमोल बदेचा खून केलेला होता। पप्पू गावडेचा त्याच्या गावामध्ये लवळ्यामध्ये जाऊन खून केलेला होता आणि आणखी एक तिसरा जो खून गजा मारण्याने केलेला होता 15 दिवसात त्यानं 3 खून केलेले होते आणि त्याच्यानंतर पुण्यातलं वातावरण जे काही पेटलं ते 3 खून करायचं कारण एकच होतं। गजा मारणे आणि निलेश घायवळमध्ये आता जो संघर्ष सुरू झालाय तो दोघांना ज्यांना जिवंत राहायचंय त्याला समोरच्याला संपवल्याशिवाय त्यांचा संघर्ष जो आहे तो काही संपणार नाही असं चिन्ह निर्माण झालेलं होतं। त्याच्यामुळे या तिघांना जर गजा मारण्यानं मारलं नसतं त्यानं खासगीत सांगताना अनेकांना हे सांगितलंय की जर यांना मारलं नसतं तर यांनी मला मारलं असतं। त्याच्यामुळे हा जीव वाचवण्यासाठी जगण्यासाठी जीव घेण्याचा सिलसिला जो आहे तो या दोघांमध्ये सुरू झालेला होता। त्याच्यातून हे पहिले 3 बळी जे आहेत ते 3 बळी या निलेश घायवळच्या टोळीचे गेले ज्यात अमोल बधे, पप्पू गावडे आणि आणखी एक त्यांच्या टोळीचा सदस्य होता। हे सगळं जेव्हा झालं तेव्हा पुन्हा या राजकारण्यांची या प्रकरणामध्ये एंट्री झाली जे या दोघांनाही सांभाळून चालत होते। प्रचंड वातावरण विकोपाला गेलेलं होतं। या टोळ्यांमधला तणाव जो आहे तो प्रचंड वाढलेला होता आणि हे सगळं झाल्यावरती हे जे व्यावसायिक राजकारणी आहेत या व्यावसायिक राजकारण्यांना त्यांची निकड भागवण्यासाठी या दोघांना एकत्र ठेवणं किंवा हे दोघेही राहणं हे गरजेचं होतं। दरम्यान या दोघांमध्ये त्यांनी समेट घडवून आणला आणि गंमत बघा कशी असते, ज्या गुन्ह्यांमध्ये ज्या टोळीच्या सदस्यांच्या खुनासाठी गजा मारण्यावरती मोका झाले त्याचे सगळे विटनेस जे आहेत म्हणजे त्याचे सगळे साक्षीदार जे आहेत ते होस्टाईल करायचे निलेश घायवळनं आणि कुडलेच्या प्रकरणामधले जे सगळे साक्षीदार आहेत ज्याचा मोका निलेश घायवळला लागलेला होता त्याचे साक्षीदार होस्टाईल करायचे म्हणजे त्या साक्षीदारांनी माघार घ्यायची किंवा त्यांची साक्ष फिरवायची हे या राजकारण्यांच्या मध्यस्थीनं ठरलं आणि हे सगळे गुन्हे निकाली निघाले। दोघंही गजा मारणे सुद्धा आणि निलेश घायवळ सुद्धा। निलेश घायवळ हा पप्पू कुडलेच्या खुनातून निर्दोष मुक्त झाला, गजा मारणे हा अमोल बदे आणि त्या सगळ्या इतर खुनांमधून निर्दोष मुक्त झाला। त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलीस हे केवळ बाहुलं बनून राहिलेले होते। या राजकारणी व्यवस्थांमधले जे राजकारणी आहेत जे या गुन्हेगारांना सांभाळतात त्यांच्या व्यावसायिक फायद्यांसाठी ते कशा पद्धतीने गुन्हेगार घडवतात, मोठे करतात याचं निलेश घायवळ हे एक उदाहरण आहे। त्यानंतर निलेश घायवळ यानं या गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यानं त्याचा बेस जो आहे तो पुण्यात कमी राहायला लागला आणि त्याच्या गावाकडे गेला जामखेडला।
तिथं गेल्यानंतर तिथं सुद्धा अनेक राजकारण्यांच्या निवडणुकांमध्ये त्यानं काम केलं. दरम्यानच्या काळामध्ये तिथं पवनचक्क्यांसाठी जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि मग खऱ्या अर्थानं निलेश घायवळनं गेल्या 5 वर्षात म्हणजे 2019 ते 2025 6 वर्षामध्ये कोट्यावधी रुपये जे आहेत ते या कंपन्यांकडून खंडण्यांच्या स्वरूपामध्ये उकळले. आता त्याला खंडण्या म्हणा किंवा आणखी काही म्हणा, या एमकॉम असलेल्या या निलेश घायवळची चतुराई बघा कशी आहे. पोलिसांनी जेव्हा त्याच्या या विंडमिलच्या कंपन्यांचं अकाउंट्सचं फॉरेन्सिक ऑडिट सुरू केलंय तेव्हा त्याच्याकडे जे पैसे आले त्यातले बरेच पैसे हे कामाच्या अगेन्स्ट म्हणजे जमिनीची लेवलिंग करणं, जी कामं त्याची इनव्हॉइस जी आहेत त्याची बिलं जी आहेत ती निलेश घायवळने या कंपन्यांना दिलेली होती. कामं काही प्रत्यक्षात झालेली नाहीत. पण खंडणीला कायदेशीर अधिष्ठान मिळवून द्यायसाठी त्यानं कागदोपत्री या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या सुद्धा पूर्ण करून ठेवल्याचं आता अलीकडे तपासामध्ये समोर आलंय. आता त्यानं पासपोर्टसाठी खोटे पत्ते दिले किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला तो पासपोर्ट मिळाला. आता हे साहजिक आहे. ज्या व्यवस्थेमध्ये पोलीस दुसऱ्या गुन्हेगाराची टीप त्याला देऊ शकतात विरोधी गुन्हेगारांची, ज्या व्यवस्थेमधले राजकीय नेते जे आहेत ते गुन्हेगारांचा समेट करायसाठी, त्यांचा वापर करायसाठी, सुपाऱ्या देण्यासाठी, कुणाचे खून घडवून आणण्यासाठी त्यांना बरोबर ठेवतात, कुणी निवडून आणण्यासाठी त्यांना बरोबर ठेवतात, या सगळ्यांनी त्यांच्या व्यावसायिक फायद्यासाठी सुद्धा म्हणजे जामखेडला गेल्यानंतर त्यानं गेल्या 5 वर्षामध्ये कोट्यवधी रुपये कमवले, इतके की अगदी त्यानं स्वतःच्या मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवलं. त्यासाठी पासपोर्ट त्यानं तयार केला आणि खोट्या पासपोर्टची कागदपत्र त्यानं तयार केली. आता प्रचंड गुन्हे दाखल होत आहेत एका पाठोपाठ एक त्याच्या विरोधामध्ये. मोकामध्ये त्याला घेण्यात आलेलं आहे. या सगळ्यामध्ये आणखी एक नाव चर्चेमध्ये होतं, ते संतोष धुमाळ म्हणून, जो त्याचा पूर्वीचा टोळी सदस्य होता. त्याच्याबरोबर सुद्धा त्याचं वितुष्ट आलेलं होतं. आणि आता जो प्रकार घडला हा फायरिंगचा, ज्याच्यामध्ये त्याच्यावरती मोकाची कारवाई करण्यात आली, अशी चर्चा गुन्हेगारी वर्तुळामध्ये की ती मुलं जी हवेमध्ये फायरिंग करत होती किंवा त्यांनी जी दहशत करायचा प्रयत्न केला ते खरं तर संतोष धुमाळवरती ट्रॅप लावलेला होता. 2 वेळा मात्र तो फसला आणि संतोष धुमाळ काही त्यांना मिळाला नाही. त्याच्यामुळं ती जी मुलं गरम झालेली होती किंवा ती मारण्याच्याच उद्देशानं बाहेर निघालेली होती, त्यांनी या अशा पद्धतीनं हवेत फायरिंग केलं. मूळ मुद्दा असा आहे की एकीकडे सर्वसामान्य नागरिक ज्यांचा या गुन्हेगारी वर्तुळाशी संबंध नसतो त्यांना या व्यवस्थेतल्या मागच्या कड्या ज्या आहेत त्या लक्षात येत नाहीत. केवळ हे गुन्हेगार समोर दिसतात, मात्र या गुन्हेगारांना मदत करणारे पोलीस अधिकारी त्यांना वारंवार सोडवण्यासाठी किंवा आर्थिक मदत करण्यासाठी, त्यांचा वापर करण्यासाठी, स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी, राजकीय फायदा, त्यांना पाठबळ देणारे राजकारणी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये ही सगळी गुन्हेगार मंडळी मोठी होत राहतात. आता या गुन्हेगार मंडळींना मोठ्या होण्यामागे आणखी एक महत्वाची गंमत जी आहे ती त्यांना मिळणारी राजकीय प्रतिष्ठा सुद्धा आहे. रवींद्र धंगेकर यांनी या निलेश घायवळच्या प्रकरणामध्ये एक सनसनीखेज आरोप जो आहे तो चंद्रकांत पाटील यांच्यावरती केला आहे. तो म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर सावलीसारखे असणारे समीर पाटील जे त्यांचं कामकाज पाहतात त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे आहेत. आणि या निलेश घायवळला वाचवण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा अनेकदा या समीर पाटीलच्या मार्फतीनं प्रयत्न केलेत किंवा निलेश घायवळनं अनेकदा चंद्रकांत पाटलांकडे जाण्यासाठी समीर पाटीलच्या मार्फतीनं प्रयत्न केलेत असा आरोप केलाय. आता मूळ पुन्हा मग तिथंच येतं, हा समीर पाटील कोण? हा समीर पाटील हा एकेकाळचा निलेश घायवळचा जोडीदार. निलेश घायवळवरती या कुडलेनी जेव्हा जीवघेणा हल्ला केलेला होता तेव्हा त्याच्या आधी 2 वेळा निलेश घायवळवरती ट्रॅप लावण्यात आलेला होता, मात्र त्याच्यात तो सापडला नाही. पहिल्यांदा जेव्हा निलेश घायवळच्या गाडीवरती फायरिंग करण्यात आलेलं होतं त्या गाडीमध्ये समीर पाटील बसलेला होता आणि निलेश घायवळ काही मिनिटं आधी उतरून गेलेला होता. त्याच्यात या समीर पाटीलवरती सुद्धा गोळीबार झाला होता आणि समीर पाटीलला गोळी लागली होती असं सांगतात. या समीर पाटीलवरती सांगलीमध्ये सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत. या सगळ्या प्रकरणात समीर पाटीलचं नाव जे सतत समोर येत आहे त्याच्यामुळे आता चंद्रकांत पाटलांच्या सुद्धा अडचणी वाढतील. कारण रवींद्र धंगेकर यांनी जे आरोप केलेत या अशा पद्धतीनं समीर पाटलाला सोबत घेऊन फिरणं किती योग्य आहे हा प्रश्न धंगेकरांनी उपस्थित केला. आणखी सुद्धा या समीर पाटलाच्या अनुषंगानं अनेक चर्चा ज्या झाल्या त्याच्यामध्ये शरद मोहोळचा खून झाला तेव्हा या शरद मोहोळच्या खुनाच्या वेळेस समीर पाटील जो आहे तो तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची म्हणजे बघा हे गुन्हेगार कसे ताकदवान होतात. चंद्रकांत पाटलांसोबत राहिल्यामुळे कोथरूडच्या परिसरामध्ये सतत तो चंद्रकांत पाटलांसोबत दिसत असल्यामुळे पोलिसांमध्ये सुद्धा काही निरोपानिरोपी होती. अशी चर्चा आहे की तिथले कोथरूडचे पोलीस निरीक्षक सुद्धा बदलून आणण्यामध्ये समीर पाटील याचा मोठा सहभाग असायचा गेले 7-8 वर्ष. आणि हे सगळेजण एक गुन्हेगार पोलीस निरीक्षक बसवतो कोथरूड पोलीस ठाण्याचा आणि त्याचा परिणाम काय होतो तर शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर तिथं जो कोथरूड पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक येतो
त्याची गाडी घेऊन समीर पाटील स्वतः घरी जातो. म्हणजे हत्या झालेल्या ठिकाणावरून पोलीस निरीक्षक तिथं उतरतो कोथरूड पोलीस ठाण्याचा आणि त्याच गाडीत समीर पाटील बसून तो हत्या झालेली बघायला आलेला असतो आणि तिथून त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या गाडीमध्ये तो घरी जातो. या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते या समीर पाटलाला वादग्रस्त ठरवतात आणि त्याच्यावरती त्याचं नाव आता या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश घायवळच्या रवी धंगेकर यांनी आणल्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या समोरच्या सुद्धा अडचणी वाढल्या. त्यामुळे या व्यवस्थेत केवळ गुन्हेगारच नाही तर या गुन्हेगारांच्या भोवतीनं काम करणारी जी लोक आहेत, ज्याच्यात राजकारणी आहेत, पोलीस आहेत, जे स्वतःच्या फायद्यासाठी या गुन्हेगारांना पाठबळ देतात, त्यांचा दोष किती आहे ते कधी समोर येणार, हा मुद्दा या सगळ्या निलेश घायवळच्या प्रकरणातून मला आज मांडायचा होता. आजच्या न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या एक्सप्लेनरमध्ये इतकंच. तुम्ही सगळे पेजेस लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.